नमस्कार. पार्ट 2 मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण शिवणकामाची माहिती पार्ट 1 मध्ये घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. असाच पार्ट 2 ला सुद्धा भरभरून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 2 मध्ये आपण शिवणकामाची काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत. मी आजच्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 मुद्दे मांडणार आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला जसा ब्लाऊज छान शिवता येतो तसाच समजा एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज बिघडलाच तर तो ब्लाऊज दुरुस्त करून देता आले पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्द्याकडे वळूया. दुसरा मुद्दा म्हणजे आपण जसे प्रोफेशनल टेलर आपले काम फिनिशिंगने करतात त्याच पद्धतीने आपण आपले काम सुद्धा फिनिशिंगनेच करून दिले पाहिजे. आता मी असे का म्हणते तेही मी तुम्हाला समजावून सांगते. समजा एखादा कस्टमर त्यांच्या ड्रेसला किंवा ब्लाऊज जो त्यांना थोडाफार लूज होत आहे, जर तो ड्रेस किंवा ब्लाऊज घेऊन तो कस्टमर एखादा प्रोफेशनल टेलर जवळ गेला तर तो टेलर सर्वात अगोदर इंची टेप घेऊन सर्व मार्किंग करून मगच तो फिनिशिंगने तो त्या ड्रेसला किंवा ब्लाऊजला शिलाई मारून देतो. पण हेच काम जर आपल्यासारखे घरगुती टेलर जेव्हा करून देतात तेव्हा ते अंदाजे अर्धा किंवा 1 इंचाची कशी तरी टीप मारून मोकळे होतात. मग अशी चूक आपण अजिबात करायची नाही. आपण त्या ड्रेसला किंवा त्यांचा जो काही ब्लाऊज त्याला टिप मारून द्यायची असेल तर आपण सुद्धा प्रोफेशनल टेलर प्रमाणेच सर्व कामे फिनिशिंगने कस्टमरला करून द्यायचे आहे आणि त्या मोबदल्यात कस्टमर सुद्धा आपल्याला जास्त पैसे देणारच. कारण प्रोफेशनल टेलर हे त्यांचे सर्वच कामे फिनिशिंगनेच करतात. मग आपण सुद्धा आपले काम अगदी प्रोफेशनल टेलर सारखेच फिनिशिंगने जर करून दिले तर साहजिकच कस्टमर सुद्धा आपल्याला चांगले पैसे हमखास देतील. हा झाला दुसरा मुद्दा. आता आपण तिसरा मुद्दा मांडूया. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण समजा तुम्ही एखाद्या YouTubeवरती एखाद्या टेलरचा व्हिडिओ बघताय, तर तुम्ही अशा टेलरचा किंवा अशा अनुभवी टेलरचा व्हिडिओ पाहिला पाहिजे, जे खूप छान पद्धतीने ब्लाऊज किंवा ड्रेस स्टिचिंग करायला शिकवतात आणि सोबतच त्यासोबत तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगतात. मग ते जे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगतात, ते मुद्दे मांडतात, समजावून सांगतात, ते तुम्ही एखाद्या वहीमध्ये नोट करून ठेवायचे आहे. जेव्हा आपल्याला आणि त्याचा वापर आपण अगोदर स्वतःच्या ब्लाऊजवर करून पाहायचा आहे. जेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्या ब्लाऊजमध्ये अगदी परफेक्ट पद्धतीने जर त्यांच्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर आपला ब्लाऊज परफेक्ट पद्धतीने बसत असेल, तर नंतरच आपण हळू कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये त्या टिप्स फॉलो करून त्यांचा ब्लाऊज स्टिच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण सर्वात अगोदर आपण त्या टिप्स स्वतःच्या ब्लाऊजवर ट्राय करायच्या आहेत. त्यानंतरच आपण कस्टमरच्या ब्लाऊजवर ट्राय करू शकता. हा झाला तिसरा मुद्दा. आता चौथा मुद्दा समजून घेऊया. चौथा मुद्दा, समजा तुम्ही ज्या एरियामध्ये राहत आहात त्या ठिकाणी अगोदरच 2 ते 3 टेलर आहेत, जे की ब्लाऊज स्टिच करतात किंवा ड्रेस स्टिच करतात आणि त्यांचा चार्जसुद्धा जास्त घेतात. तर अशा वेळेस आपण आपला चार्ज हा त्यांच्यापेक्षा थोडासा कमी ठेवायचा आहे. जसे ते 100 घेत आहेत, तर आपण ₹80 घ्यायचे आहे. कारण त्यांच्याकडे भरपूर ब्लाऊज शिवायला कस्टमर जातात. अशा वेळी आपण आपला रेट जर थोडा कमी लावला, तर साहजिकच कस्टमर आपल्याकडे येणार आहेत. पण आपण आपले काम कमी रेटमध्ये पण खूप चांगल्या फिनिशिंगने करून दिले, तर कस्टमर आपोआपच आपल्याकडे येणार आहे. आणि त्यानंतर आपण आपला हळू जेव्हा कस्टमर वाढायला सुरुवात होतील, त्यानंतर आपण आपला हळू रेट
वाढवायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लहान मुलांकडे लक्ष देऊन सुद्धा टेलर काम घर बसल्या करू शकता आणि 4 पैसे तुम्ही मिळवू शकता. आजचा व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.